त्याचा स्वामीच गुरु आहे, ती म्हणजे धनुरास. अतिशय ती पण शांत, सोबर रस कुठली असेल तर धनुरास. एकदम कूल असतात ती माणसं. त्यांना माहिती असतं लाईफमध्ये काय करायचं आहे आपल्याला. कुठे घाई नाही, गडबड नाही. त्यांना फक्त प्रॉब्लेम असतो आरोग्याचा. आरोग्याच्या दृष्टीने त्यांना खूप काळजी घ्यायची 2026मध्ये. गुरुस्वामी असला तरी गुरु काय करणार आहे, ह्यातनं त्यांना मार्ग दाखवणार आहे. राशीस्वामीच गुरु असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवणारे वेगवेगळ्या डॉक्टर, औषधं यासाठी मार्ग दाखवणार आहे. पण त्यासाठी त्यांनी आत्तापासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्यांना ती जी इंटेन्सिटी आहे 2026ची त्या वर्षभरामध्ये त्यांना ती इंटेन्सिटी कमी होण्यात मदत होईल. गुरुस्वामी आहे, ऑब्व्हियसली कुठल्या तरी गुरुचं करायचंच आहे त्यांना. कुठेही वाहवत न जाता आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये 100% देणं हे धनुराशीने शिकावं 2026मध्ये. तरच त्यांना त्याच्यामध्ये फायदा मिळणार आहे. धनुराशीच्या व्यक्तींना परत पैशाला कधी कमी नसतं. नावच धनु. पण खूप विचार करून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी आणि धनुराशीच्या व्यक्तींनी मेष राशीशी विवाह करावा असं मी सांगेन. कारण धनुराशीकडे सगळं असतं पण एक लीडरशिप, पुढाकार घेणं हा प्रकार थोडा मिसिंग असतो. ते मेष रास करू शकतो कारण त्याच्याकडे लीडरशिप आहे, तो मंगळ आहे. आणि धनु आणि मंगळ ह्यांचं खूप छान जमतं. म्हणजे माझा आजवरचा अनुभव असा आहे की धनु आणि मंगळ यांचं खूप छान. मगाशी मी सांगायला विसरून गेलो, वृश्चिक राशीमध्ये आपले आत्ताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी, त्यांची रास वृश्चिक आहे. त्यांची लिडरशिप आपण 2014पासून बघत आलेलो आहोत आणि त्यांचा कामाचा झपाटा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की राशींवरनं व्यक्ती बघण्यापेक्षा मी व्यक्तींवरनं रास ओळखतो. हो, हा माझा USP आहे असं मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. की मला त्या व्यक्तीशी मी 10 मिनटं बोललो की मला थोडीसा आयडिया येते की ही व्यक्ती कुठल्या राशीची असेल आणि त्याच्यामध्ये मी 80% असतो. आपण आता नरेंद्र मोदींचं आपण बघितलं की इतका छान प्रवास आहे त्यांचा या वयामध्ये सुद्धा. ते अतिशय एनर्जेटिकली काम करतात आणि विजनरी, त्यांचं विजन खूप आहे. त्यामुळे मगाशी ते मला सांगायचं राहून गेलं की अतिशय चांगला लीडर आपल्याला लाभलेला आहे वृश्चिक राशीचा आणि नरेंद्र मोदीजी. परत धनुराशीकडे येतो की या राशीच्या लोकांनी काय करावं की आपली तब्येत ही आपल्या हातात असते. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जायचं नाही. आपणच आपण डॉक्टर व्हायचं, आपणच आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची जेणेकरून त्यांना पुढे आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. 2026 1 जूनपासून गुरु बदलतो आहे. ही दुसरी रास गुरुची देणारच काही ना काहीतरी. पैसा, विजडम, प्रॉस्पेरिटी हे सगळं त्यांना मिळणार आहे. फक्त आरोग्याची काळजी घ्यायची त्यांना. इन्व्हेस्टमेंट म्हणाल, धनुराशीने ₹5 इन्व्हेस्ट केले तरी त्यांना 2 वर्षांनी त्याचे ₹50 मिळणार आहेत. कन्सल्टंट म्हणून ह्यांचा बिझनेस खूप चांगला चालू शकतो. ते व्यवस्थित कन्सल्टंट म्हणून कुठेही काम करू शकतात. इतकं छान, कारण त्यांचं पर्सनॅलिटी किंवा त्यांच्या बोलण्याची पद्धत ही खूप इम्प्रेसिव्ह असते. खूप शांत असतात, बोलायला पण एकदम चांगले असतात आणि मेन दुसऱ्याचा विश्वास संपादन करायची वृत्ती असते त्यांच्याकडे. की हा धनुराशीचा माणूस आपण बघितला म्हणून नाही, आपण याच्यावर विश्वास ठेवूया की हा खूप चांगली पर्सनॅलिटी आहे आणि कुठेतरी विश्वास संपादन झाला की आपल्याला हा मदत करू शकेल. त्यामुळे तुम्ही म्हणाला त्यांना आरोग्याच्या तक्रारी होणार. मग त्यांनी आहारामध्ये काही बदल करावा का? आहार म्हणण्यापेक्षा मी असं आहारात तर बदल करावाच. मी असं म्हणेन थोडं व्यायामाकडे पण लक्ष द्यावं. तुम्ही योगा करा, तुम्ही चालायला जा की जेणेकरून कुठला आजार होणार नाही त्यांना. कारण त्यांना पण ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, पोटाचे विकार होऊ शकतात. परत त्यांचं पण कन्या राशीसारखं ओव्हर थिंकिंग. मग असं झालं तर मानसिक असं झालं तर नाही, असं झालं तर हा विचार करायचाच नाही आहे, असं होणारच नाही. आणि निगेटिव्ह थॉट अजिबात आणायचं नाहीत. त्यामुळे त्यांनी गुरुदेव दत्तांचं करायचं, कारण गुरु आहेत. त्यांना जे काही गुरुचं येतं मंत्रतंत्र ते त्यांनी करावं की जेणेकरून त्यांचं लाईफ सेटल होईल एका लेवलला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.